24 डिसेंबर 2025 बुधवार असा असेल आजचा दिवस. 24 डिसेंबर 2025चा बुधवार मेष राशीतील लोकांसाठी एका वेगळ्याच मानसिक अवस्थेने सुरू होईल. सकाळी जाग येताना मनात नकळत एक प्रकारची उत्सुकता असेल. जणू काही आज काहीतरी वेगळं घडणार आहे, काहीतरी बदल घडवणारा क्षण जवळ येतो आहे. मागील काही दिवसांपासून मनात साठलेले विचार, जबाबदाऱ्यांचं ओझं, अपूर्ण राहिलेली कामं आणि न बोललेल्या भावना आज थोड्या अधिक ठळकपणे समोर येतील. पण त्याचवेळी तुमच्या स्वभावातील नैसर्गिक धाडस आणि पुढे जाण्याची जिद्दही आज अधिक तीव्रतेने जाणवेल. मेष राशीचा स्वभाव मुळातच अग्नितत्वाचा असल्यामुळे तुम्ही सहज हार मानणारे नसता. संकटे आली तरी त्यांच्याशी दोन हात करण्याची आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर आणि लिही श्री स्वामी समर्थ. आज चांगली बातमी मिळेल. तयारी तुमच्यात असते. आजचा दिवस मात्र केवळ बाह्य संघर्षाचा नाही, तर आतल्या पातळीवर घडणाऱ्या बदलांचा आहे. आज तुम्ही स्वतःशीच काही प्रश्न विचाराल. मी जिथे आहे तिथे समाधानी आहे का? मी घेतलेले निर्णय खरेच योग्य दिशेने नेत आहेत का? आणि पुढे मला नेमकं काय हवं आहे? हे प्रश्न थोडे अस्वस्थ करणारे असतील, पण त्याचबरोबर ते तुमच्या वाढीचं कारणही ठरतील. सकाळच्या वेळेत कामकाजाशी संबंधित बाबींमध्ये थोडा ताण जाणवू शकतो. एखादं काम वेळेत पूर्ण करायचं दडपण, वरिष्ठांकडून अपेक्षा किंवा सहकार्यांशी समन्वय साधण्याची गरज, या सगळ्यामुळे सुरुवातीचे काही तास धावपळीचे जातील. पण मेष राशीची खासियत म्हणजे दबावाखालीही निर्णय घेण्याची क्षमता. आज तुम्ही काही महत्त्वाचे निर्णय घ्याल, जे लगेच परिणाम देणार नसले तरी पुढील काळात त्याचे फायदे स्पष्टपणे दिसून येतील. एखाद्या जुन्या कल्पनेला पुन्हा एकदा आकार देण्याचा विचार मनात येऊ शकतो, किंवा पूर्वी अर्धवट सोडलेलं काम पूर्ण करण्याची प्रेरणा मिळू शकते. आर्थिक बाबतीत आजचा दिवस संमिश्र स्वरूपाचा आहे. अचानक खर्च समोर येऊ शकतो, विशेषतः भराशी किंवा कुटुंबाशी संबंधित. सुरुवातीला हे खर्च अनावश्यक वाटू शकतात, पण नंतर लक्षात येईल की ते टाळता न येणारे होते. याचबरोबर काही मेष राशीतील लोकांना जुने अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे, किंवा एखाद्या आर्थिक व्यवहाराबाबत स्पष्टता मिळू शकते. आज मोठी गुंतवणूक करण्यापेक्षा थोडं थांबणं आणि परिस्थितीचा अभ्यास करणं जास्त शहाणपणाचं ठरेल. कुटुंबाच्या बाबतीत आज भावनिक वातावरण जाणवेल. घरातील एखाद्या सदस्याशी मनमोकळा संवाद होण्याची शक्यता आहे. कधीकधी मेष राशीतील लोक आपल्या भावना थेट व्यक्त करतात, पण आज तुम्ही थोडे अधिक संवेदनशील असाल. कुणाचं बोलणं मनाला लागेल, तर कुणाची काळजी तुमच्या मनात घर करून बसेल. मात्र हे सगळं नकारात्मक न ठरता नात्यांमधील समज वाढवणारं ठरेल. एखादा जुना गैरसमज दूर होऊ शकतो, किंवा एखाद्या नात्याला नव्या पातळीवर नेण्याची संधी मिळू शकते. प्रेमसंबंधांच्या बाबतीत आजचा दिवस खूप महत्त्वाचा ठरू शकतो. जे लोक नात्यात आहेत त्यांना जोडीदारासोबत काही खोल विषयांवर बोलण्याची गरज वाटेल. भावना दडपून ठेवण्यापेक्षा त्या शांतपणे व्यक्त केल्यास नात्यात अधिक प्रामाणिकपणा येईल. कधीकधी तुमचा थेट स्वभाव समोरच्याला कठोर वाटू शकतो, पण आज तुम्ही शब्दांची निवड जपून कराल, ज्यामुळे संवाद अधिक सकारात्मक होईल. अविवाहित मेष राशीतील लोकांच्या आयुष्यात एखादी नवीन व्यक्ती प्रवेश करू शकते, पण ही ओळख लगेच प्रेमात बदलण्याऐवजी हळूहळू खोल जाणारी असेल. आरोग्याच्या दृष्टीने आज स्वतःकडे थोडं अधिक लक्ष देण्याची गरज आहे. सतत धावपळ, मानसिक ताण आणि अपुरी विश्रांती यामुळे थकवा जाणवू शकतो. शरीराने दिलेले छोटे संकेत दुर्लक्षित न करता वेळेवर विश्रांती घेणं आज महत्त्वाचं आहे. थोडा वेळ स्वतःसाठी काढणे, शांत बसणे किंवा आवडत्या गोष्टीत मन गुंतवणे यामुळे मानसिक समतोल राखता येईल. आज तुम्हाला जाणवेल की मन शांत असेल तर शरीरही आपोआप सावरायला लागतं. दिवस पुढे जात असताना तुमच्या विचारांमध्ये अधिक स्पष्टता येईल. सकाळी जे प्रश्न मनात होते त्यांची उत्तरं हळूहळू मिळू लागतील. कदाचित ती उत्तरं लगेच कृतीत उतरवण्यासारखी नसतील, पण दिशादर्शक नक्कीच असतील. संध्याकाळच्या वेळी एखादी चांगली बातमी मिळू शकते, किंवा एखाद्या व्यक्तीकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाल्याने मन हलकं होईल. तुमच्या प्रयत्नांची दखल घेतली जात असल्याची जाणीव आज तुम्हाला होईल. रात्रीच्या वेळी तुम्ही दिवसाचा आढावा घेताल तेव्हा जाणवेल की हा दिवस केवळ घटनांनी भरलेला नव्हता, तर तो तुमच्या आतल्या प्रवासाचा एक टप्पा होता. काही गोष्टी स्पष्ट झाल्या, काही भावना स्वीकारायला शिकल्या मिळाल्या, आणि काही निर्णयांबाबत मन अधिक ठाम झालं. मेष राशीतील लोकांसाठी हा बुधवार म्हणजे स्वतःकडे पाहण्याचा, स्वतःला समजून घेण्याचा आणि पुढील वाटचालीसाठी मानसिक तयारी करण्याचा दिवस ठरेल. आजचा दिवस तुम्हाला हे शिकवून जाईल की प्रत्येक वेळी मोठी क्रियाच बदल घडवते असं नाही, तर कधीकधी शांत विचार, योग्य संवाद आणि संयमही तितकेच प्रभावी ठरतात. तुम्ही ज्या दिशेने चालला आहात त्या मार्गावर आत्मविश्वास ठेवा, कारण तुमच्यात असलेली आग, जिद्द आणि प्रामाणिक प्रयत्न तुम्हाला योग्य ठिकाणी नक्की पोहोचवतील.